नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मंजूर केलेलं आहे आणि हे लवकरच अनुदान राज्यातील या 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील 15 जिल्ह्यातील कोणते तालुके पात्र आहेत, याचबरोबर त्या तालुक्यातील किती शेतकरी पात्र आहेत, याचबरोबर त्या तालुक्याला किती कोटी रुपये निधी प्राप्त झाला हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। याचबरोबर शेतकऱ्याला हेक्टरी किती रुपये अनुदान मिळणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, अखेर 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून 1 मार्च 2024 रोजी मंजूर करण्यात आलेला आहे। एकूण राज्यातील 15 जिल्ह्यातील 24 लाख शेतकरी पात्र आहेत आणि या 24 लाख शेतकऱ्यांना 2443 कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये मित्रांनो, पहिला जिल्हा नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील 1,01,912 शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि एकंदरीत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका, सिन्नर आणि येवला या तिन्ही तालुक्यातील 2,51,675 शेतकऱ्यांना 248 कोटी रुपयाचं दुष्काळी अनुदान या राज्यातील नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे। आणि मित्रांनो, याच्यामध्ये दुसरा जिल्हा धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील 64,492 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या तालुक्यातील शेतकऱ्यांना हे लवकरच अनुदान त्यांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे। मित्रांनो, तिसरा जिल्हा नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील 51,258 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। चौथा जिल्हा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील 84,471 शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि एकंदरीत मित्रांनो, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या चारही तालुक्यातील आणि नाशिक विभागातील या सर्व जिल्ह्यातील जवळपास 4,54,896 शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे। मित्रांनो, आता पुढचा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील 55,844 शेतकरी पात्र आहेत। लोणार तालुक्यातील 70,084 शेतकरी पात्र आहेत आणि एकंदरीत बुलढाणा जिल्ह्यातील 1,25,928 शेतकरी पात्र करण्यात आले आहेत। मित्रांनो, पुढचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील 1,02,515 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। या शेतकऱ्यांना अनुदान भेटणार आहे। दुसरा तालुका सोयगाव तालुक्यातील 33,818 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, पुढचा महत्वाचा जिल्हा जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील 1,09,680 शेतकरी पात्र आहेत। जालना तालुक्यातील 91,452 शेतकरी पात्र आहेत। अंबड तालुक्यातील 97,728 शेतकरी पात्र आहेत। मंठा तालुक्यातील 58,848 शेतकरी पात्र आहेत। बदनापूर तालुक्यातील 49,510 शेतकरी पात्र आहेत आणि एकूण जालना जिल्ह्यातील 1,56,576 शेतकरी पात्र आहेत। या शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान भेटणार आहे। मित्रांनो, पुढचा महत्वाचा जिल्हा बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील 33,529 शेतकऱ्यांना हे अनुदान भेटणार आहे। धारूर तालुक्यातील 43,304 शेतकरी पात्र आहेत। अंबेजोगाई तालुक्यातील 72,170 शेतकरी पात्र आहेत आणि एकंदरीत या बीड जिल्ह्यातील 1,49,003 शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत। पुढचा जिल्हा लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील 48,017 शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, पुढचा महत्वाचा जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील 37,933 शेतकरी पात्र आहेत। धाराशिव तालुक्यातील 92,129 शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत। लोहारा तालुक्यातील 34,197 शेतकरी पात्र आहेत आणि एकंदरीत धाराशिव जिल्ह्यातील 1,64,259 शेतकऱ्यांना दुष्काळाचं अनुदान भेटणार आहे। मित्रांनो, पुढचा महत्वाचा जिल्हा पुणे जिल्ह्यातील पुरंदर सासवड तालुक्यातील 56,360 शेतकरी पात्र आहेत। बारामती तालुक्यातील 45,461 शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र आहेत। याचबरोबर मित्रांनो, शिरूर घोडनदी तालुक्यातील 55,167 शेतकरी पात्र आहेत। दौंड तालुक्यातील 62,711 शेतकरी पात्र आहेत। इंदापूर तालुक्यातील 29,778 शेतकरी पात्र आहेत आणि एकंदरीत मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील पुरंदर सासवड, बारामती, शिरूर घोडनदी, दौंड व इंदापूर या पाचही तालुक्यातील 2,49,4
484 शेतकरी पात्र आहेत। मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा आणि सर्वात जास्त पात्र शेतकरी केलेला जिल्हा तो म्हणजे सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील 41,963 शेतकरी पात्र आहेत। माळशिरस तालुक्यातील 1,23,980 शेतकरी पात्र आहेत। सांगोला तालुक्यातील 1,19,342 शेतकरी पात्र आहेत। याचबरोबर करमाळा तालुक्यातील 1,09,913 शेतकरी पात्र आहेत। माढा तालुक्यातील 1,24,651 शेतकरी पात्र आहेत आणि एकंदरीत सोलापूर जिल्ह्यातील 5,49,849 शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदानासाठी सर्वात जास्त सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। कारण की या शेतकऱ्यांचं दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 689 कोटी रुपयांचं दुष्काळी अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील 81,456 शेतकरी पात्र आहेत। खंडाळा तालुक्यातील 38,936 शेतकरी पात्र आहेत। याचबरोबर एकंदरीत सातारा जिल्ह्यातील 1,20,392 शेतकऱ्यांना हे दुष्काळाचं अनुदान भेटणार आहे। पुढचा महत्त्वाचा जिल्हा कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील 17,344 शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत। याचबरोबर गडहिंग्लज तालुक्यातील 16,713 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 35,000पेक्षा जास्त शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत। याचबरोबर सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील 35,227 शेतकरी, याचबरोबर कडेगाव तालुक्यातील 17,021 शेतकरी, याचबरोबर खानापूर विटा तालुक्यातील 14,455 शेतकरी, याचबरोबर मिरज तालुक्यातील 9,470 शेतकरी आणि एकंदरीत सांगली जिल्ह्यातील शिराळा, कडेगाव, खानापूर विटा व मिरज तालुक्यातील 76,140 शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र केलेले आहेत। आणि एकंदरीत मित्रांनो, आपण जर बघितलं तर पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर व सांगली या पाचही जिल्ह्यातील पुणे विभागातील 9,99,922 शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत पुणे विभागासाठी सर्वात जास्त निधी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत। याचबरोबर मित्रांनो, पुणे विभागातील शेतकऱ्यांना 932 कोटी 17 लाख रुपयाचा निधी मिळणार आहे आणि एकंदरीत मित्रांनो, या 15 जिल्ह्यातील 22,34,934 शेतकऱ्यांना एकंदरीत मित्रांनो 22,34,934 शेतकऱ्यांना जवळपास 2,443 कोटी 22,71,000 रुपयाचं दुष्काळी अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून 1 मार्च 2024 रोजी मंजूर करण्यात आलेलं आहे आणि हे अनुदान लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे आणि एकंदरीत हेक्टरी जिरायत पिकासाठी 13,600 रुपये, बागायत पिकासाठी 27,000 रुपये आणि बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकरी मित्रांच्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहेत। आणि मित्रांनो, हे जे काही पेमेंट जे आहे, पैसे जे आहेत तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये म्हणजेच डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे आणि लवकरात लवकर राज्य सरकारच्या माध्यमातून हे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेल्या 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यातील किती शेतकरी पात्र आहेत याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।